शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे प्रश्न पडलेला आहे की भावांतर योजना जी काही तुम्हाला 2023 पासून वितरण व्हायला सुरू केलेली आहे, त्या योजनेचा यावर्षी 2025 म्हणजे की 2024-25 मध्ये लाभ मिळणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, आर्थिक अधिवेशन सुरू आहे व त्याचबरोबर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की या जे काही आपले चालू वर्ष 2024-25 मध्ये जो जे काही शेतकऱ्यांना माल झाला, सोयाबीन असो कापूस असो, तर सोयाबीनला बी जास्त काय भाव लागला नव्हता व कापसाला बी नव्हता लागला. त्यामुळे आता जे काही तुम्हाला सोयाबीनला 41 रुपये 42 रुपये असा भाव लागला होता. त्यामुळे भावांतर योजनेत तुम्ही पात्र ठरू शकता व त्याचबरोबर कापसाला बी जे काय भाव लागला नाही, त्यामुळे कापसाला बी भावांतर योजनेद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी भावांतर योजना कशी काम करत होती व यावर्षी तुम्हाला किती पैसे मिळू शकतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जेव्हापासून जे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन असो कापूस असो त्यांना भाव कमी लागला आहे, त्यामुळे सरकारने भाव तर नाही वाढवला पण भावाला भावांतर योजना म्हणजे की ऑप्शन काढलेलं आहे भावांतर योजना म्हणून. तर या भावांतर योजनेचे काम काय आहे? जर शेतकऱ्यांना असे गृहीत धरण्यात आले की शेतकऱ्यांना कापूस किंवा सोयाबीन खूपच कमी किमतीत खरेदी विक्री झालेले आहे, शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना ह्या भावांतर योजनेद्वारे हेक्टरी 5,000 रुपये असं अनुदान मिळत होते. म्हणजेच की सोयाबीन 2 हेक्टर मर्यादा होती, त्यामुळे सोयाबीनचे 10,000 रुपये मिळत होते व कापूस 2 हेक्टर मर्यादा होती, कापसाचे 5-5 म्हणजे की 2 हेक्टरचे 10,000 रुपये मिळत होते. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे काही कृषी सहाय्यक होते त्यांना 20 रुपये मिळत होते प्रति शेतकऱ्यांना KYC बंधनकारक करण्यास व त्या योजनेसाठी पात्र करण्यास शेतकऱ्यांना 20 रुपये म्हणजे की कृषी सहाय्यकांना 20 रुपये व गावातील कृषी सेवकांना 5 रुपये व जे काही कृषी अधिकारी साहेब आहेत त्यांना 20 रुपये अशा प्रकारचे शासनाने सरकारी कर्मचाऱ्याला पण अनुदान दिले होते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी तुम्हाला 5,000 रुपये तर 2 हेक्टरी तुम्हाला 10,000 रुपये अशी मर्यादित अनुदान मिळणार आहे. ते आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकते. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये कापूस सोयाबीन अनुदान असो, PM किसान असो, लाडकी बहीण असो, बऱ्याचशा योजनेची वाढ असो, या प्रत्येक योजनेची अपडेट या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेली त्या म्हणजे की सांगण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्या चॅनलवर प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती योग्य ते टायमाला मिळत राहते. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान 2023 पासून मंजूर करण्यात आले. कासाठी मंजूर करण्यात आले तर ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनला अतिशय कमी भाव लागलेला आहे असं सांगण्यात येत आहे व शेतकऱ्यांना कमी भाव लागल्यामुळे शेतकरी निराश आहेत, हातबाल आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी भाव न वाढवता ही योजना काढण्यात आली की भावांतर योजना. या योजनेद्वारे तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान म्हणून जी काही रक्कम देण्यात येते, हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत मर्यादा असते, 10,000 रुपये सोयाबीनचे, 10,000 रुपये कापसाचे असे तुम्हाला मिळत होते. त्याद्वारे तुम्हाला 20,000 रुपये या अनुदान मिळते. तर या अनुदानापासून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी ही योजना काढण्यात आली. या योजनेचा लाभ हे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकरी लवकरात लवकर घेणार आहेत. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यासाठी पात्र शेतकरी म्हणजे की कोणती शेतकरी पात्र राहतात आणि यासाठी नोंदणी कशी करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी जे काही तुम्ही पीक विमा भरलेला आहे त्या आधारावर तुमची जे काही क्षेत्रामध्ये पीक असो ते गृहीत धरण्यात येते व त्याचबरोबर त्या पिकाच्या अवलंबून तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान मिळते. अशा प्रकारची ही माहिती होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. अजून काय अपडेट पाहिजे असेल तर चॅनल लाईक करा व त्याचबरोबर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट